भक्त आणि देव तुझा नाही विचार, भक्त आणि देव तुझा नाही विचार, भक्त आणि देव तुझा नाही विचार, भक्त आणि देव तुझा नाही पुण्यरूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, देव तेच संत आहेत, संत तेच देव आहेत, फक्त निमित्त काय आहे, प्रतिमेने भिन्न आहेत, दिसायला भिन्न आहेत. आता उदाहरण जर पाहिलं तर सगळ्या चराचरामध्ये एकच ब्रह्मचैतन्य आहे, परंतु वेगवेगळ्या रूपामध्ये आहे. धरी येली सोंगे अवघे येणे पांडुरंगे, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. सर्व घटी राम देहा, सर्व घटी राम हे एवढं बिंबीच्या देटापासून म्हणते, तुम्ही जरा टाळ्या तरी वाजवून त्यांना प्रोत्साहन द्या ना. खाली बसले निवांत आपले प्रोत्साहन दिलं पाहिजे महाराज. माणसाने दुसऱ्याला चांगलं म्हणल्यानंतर आपल्याला चांगलं म्हणत असतात. आपण दुसऱ्याला जे देतो तेच आपल्याला, ही पृथ्वी कशी गोल आहे, आपण जे दुसऱ्याला देऊ तेच गोल फिरून आपल्याकडे येतं महाराज. आपण एखाद्याला मान दिला, आपण एखाद्याचा आदर केला तर कोणीतरी आपला आदर करत असतो. विठ्ठल विठ्ठल. सर्व घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी, स्वरूपाने एकच आहेत, फक्त निमित्त त्या प्रतिमा, प्रतिमेने भिन्न आहेत. मग कोणी असा प्रश्न करेल, का हो महाराज, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, देव आणि संत एकच आहेत, मग त्यांनी कोणीतरी एकाने अवतार घ्यायचा ना, दोघांनी कशाला यायचं, बरोबर आहे का नाही, बेजारी होती का नाही. मी जर तुम्हाला सांगितलं, अहो हा ही पक्वात चांगला वाजवतो आणि हा ही पक्वात चांगला वाजवतो, तुम्हाला दोन पक्वाजे परवडत नाहीत, काय दोन पक्वाजे परवडत नाहीत, आणि मी काय सांगितलं तुम्हाला, हा ही चांगला वाजवतो आणि हा ही चांगला वाजवतो, आणि तुम्हाला तर एकच पाहिजे, तुम्ही किती न्याल हो, एकच न्याल ना. मग देव तेच संत आहेत आणि संत तेच देव आहेत, मग दोघं कशाला आले या ठिकाणी वेगळे रूप घेऊन, एक जणांनी यायला पाहिजे होतं ना. देव आला, देवानी काय केलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी आली त्या वेळेस भगवंतानी अवतार घेतला. अनंत अवतार घेशी देवा भक्ता तारले, भक्ता तारले, भक्तानु कृपानु, भगवान कृपानु किदा लागी उतरले.
अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. भगवंत काय करतो महाराज? अनंत अशा प्रकारचे अवतार घेतो. पण कशासाठी घेतो? धर्मरक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाळीसे भक्तजना. मग एक जणाने भगवंताला प्रश्न केला, का हो भगवंता, तुम्ही धर्माचं रक्षण करण्यासाठी येता, तुम्ही काय करता? सज्जनांना काय करता तुम्ही? सज्जनांचं संगोपन करता आणि दुर्जनाचं काय करता? भक्तरा के पाया मागे दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी, दुर्जनाची सवारी. भक्तारा के पायापासे दुर्जनासे संवारी. भगवान परमात्म्याचा अवतारी कार्य कशासाठी आहे बाबा? एकतर सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा संवार करण्यासाठी. माझा मुद्दा ऐकला का तुम्ही? मुद्दा काय आहे की देव तेच संत आणि संत तेच देव, तर मग दोन रूप का घेतली? हा माझा मुद्दा आहे, हे सांगतो मी तुम्हाला. बरोबर आहे का नाही? मग देवाचं काय आहे कार्य? सज्जनांचं रक्षण करणं आणि दुर्जनांचा संवार करणं. त्याने काय केलं? भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं आणि हिरण्यकश्यपूचा संवार केला, गोपाळांचं रक्षण केलं आणि अनेक राक्षसांचं संवार केला, हे की नाही? अशा पद्धतीने देवाचं ते कार्यच आहे महाराज. घेऊन या चक्रगदा, हाची धंदा करीत, त्याचा धंदाच तो आहे, हे की नाही? हा, अशा पद्धतीने मग भगवंताला एकाने प्रश्न केला, का हो देवा, तुम्ही सज्जनाचं रक्षण करता, दुर्जनाचा संवार करता, तुम्हीच सगळं मधल्यांचं पण तुम्ही काहीतरी केलं पाहिजे ना. मला एक सांगा, आता सज्जन एक वर्ग आहे आणि दुर्जन एक वर्ग आहे, बरोबर आहे का नाही? मग आणि मधल्याचं काय? मग ह्या जो सज्जनही नाही आणि जो दुर्जनही नाही, त्याचं काय आहे महाराज? मला एक सांगा, आता या मंडपामध्ये जेवढे बसलेले आहेत कीर्तनकार सहित, सज्जन कोण आहे? त्यांनी बोटवरी करा. मी सज्जन आहे बाबा असं म्हणणारे बोटवरी करा. पर ते जाऊ द्या, ह्या मंडपामध्ये बसलेले कीर्तनकारासहित दुर्जन कोण आहे? अशांनी बोटवरी करा. नाही ना महाराज, कोणीच नाही बोटवरी करणार. का? तर सज्जन म्हणून घ्यायचं धाडस होत नाही. का? तर टेबला खालून किती पाणी गेले ते आपल्याला माहिती, आणि दुर्जन म्हणून घ्यायची लाज वाटते महाराज. दुर्जन म्हणावं तर कीर्तनाला आले नसते, सज्जन जर म्हणावं तर आपण काय काय पाप केले ते आपल्याला माहिती, बरोबर आहे का नाही? मग आपण सज्जन आहे का? नाही. मग आपण दुर्जन आहे का? दुर्जन आहे. मग भगवान परमात्मा काय करतो? एकतर सज्जनांचा उद्धार करतो, नाहीतर दुर्जनांचा संहार करतो. सज्जनांचं रक्षण करतो आणि दुर्जनांचा संहार करतो. मधले जे आपण आहे, जे की सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही, त्यांचं काय? तर आशांसाठी महाराज संत महात्म्यांचा अवतार आहे. अवतार तुम्हा अवतार तुम्हा उद्धराय जन जीव जड जीव उद्धराय जन जीव. धराया कारण उद्धराया जन जड जीव. संतांचा अवतार कार्य कोणासाठी आहे? तर उद्धराया जन, जड आणि जीव. संत महात्मे कोणाकोणाचा उद्धार करतात असं कुठं वर्णन आलं आहे का? अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया सज्जन आणि दुर्जन, असं आलंय का कुठं? कुठंच नाही महाराज. संत महात्मे कोणासाठी येत असतात? उद्धराया जन जड जीव. तुम्ही म्हणाला आम्हाला प्रमाणाने सिद्ध करून दाखवा महाराज, तेव्हा आम्ही ऐकू. ठीक आहे, घ्या प्रमाण. ज्ञानोबरायांनी महाराज उद्धराया जन, जन म्हणजे तुम्ही आम्ही सर्व मनुष्य, उद्धराया जन, जनाचा उद्धार केला. कशा मार्फत केला? ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ लिहून ज्ञानोबरायांनी आपला उद्धार केला. ज्ञानोबरायांनी जड, जन जड, ज्ञानोबरायांनी जडाचा उद्धार केला. कशाने? चालविली जड भिंती, हारली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाते ज्ञानोबा माझा. चालविली जड चालविली भिंती बैसोनिया, चालविली भिंती बैसोनिया,
म्हशी पुत्र मुखी बोलाविल्या सुरती चालविल्या भिंती बैकुनिया डोळ्याचा मने महिमा तुमचा डोळ्याचा मने महिमा तुमचा ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखे हरिपाठासारखे चांगदेव 65 सारखे अमृत अनुभवासारखे ग्रंथ लिहून आपल्या जनाचा उद्धार केला. ज्ञानोबारायांनी भिंत चालवून भिंतीचा म्हणजे जडाचा उद्धार केला. आणि ज्ञानोबारायांनी रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांतीरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारायांनी महाराज रेड्याच्या मुखातून वेद बोलून काय केलं तर जीवाचा उद्धार केला. जन जड जीव ज्ञानोबारायांनी उद्धार केला. पण मला सांगायचा मुद्दा असा आहे की ज्ञानोबारायांना रेड्याचा उद्धार करण्यासाठी फक्त ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद एवढे शब्द वापरावे लागले महाराज. तोपर्यंत रेड्याने वेद बोलले महाराज. भिंतीला चालण्यासाठी फक्त चल 2च शब्द वापरले तर भिंत चालली महाराज. परंतु आपण महाराज एवढे बेकार आहे ज्ञानोबारायांना आपल्या उद्धारासाठी एवढी 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहावी लागली महाराज. एवढे आपण दुर्दैवी. विठ्ठल विठ्ठल. अशा पद्धतीने संत महात्मे काय करत असतात, उद्धराया जन जड जीव. म्हणून महाराज देव आणि संत हे 2 रूप आहेत. ठीक आहे महाराज, आम्हाला पटलं की आपला वारकरी संप्रदायामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद मानला जात नाही. मग आमचा एक तुम्हाला प्रश्न आहे, ज्या पद्धतीने भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं त्याच पद्धतीने संतांचं नामस्मरण केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं का, याचं उत्तर महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. क्या बात आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. साधकांनी जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न केला, का हो तुकोबाराय, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता की आपला वारकरी संप्रदाय हा आभेदाचं प्रतिपादन करणारा आहे, मग आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्याप्रमाणे भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं त्याचप्रमाणे संतांचं नामस्मरण केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं का हो? तर तुकोबाराय म्हणतात, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. सज्जन म्हणजे कोण? कृपाळू सज्जन,
तुम्ही संत जन एवढी कृपादान तुमची माझा. सज्जन या शब्दाचा अर्थ संत असा घ्यायचा. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. सज्जनांचं नामस्मरण करणं म्हणजे काय तर सज्जनांचं चिंतन करायचं महाराज, नामचिंतन करायचं. तर नामचिंतन करणं म्हणजे काय हो? चिंतनाचे 3 प्रकार पडतात. एका चिंतनाने, पहिल्या प्रकारच्या चिंतनाने फायदाही होत नाही आणि तोटाही होत नाही. द्वितीय क्रमांकाच्या चिंतनाने फायदा तर होतच नाही महाराज, पण तोटा झाल्याशिवाय राहत नाही. आणि तृतीय क्रमांकाच्या चिंतनाने तोटा होतच नाही परंतु फायदा झाल्याशिवाय राहत नाही. पाहता अवगुण मिळे पाहता म्हणे तैस्या सज्जनापासून पाहता अवगुण मिळेचे ना. हा काय सांगत होतो मी? पहिला मुद्दा काय होता तर काही गोष्टींच्या चिंतनाने फायदाही होत नाही आणि तोटाही होत नाही महाराज. एक मनुष्य आपल्या शिरूरमध्ये काय झालं, अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ झाला महाराज. प्रारंभ झाल्यानंतर त्याला सहकुटुंब सहपरिवार भोजनासाठी निमंत्रण आलं. निमंत्रण आल्यानंतर आपल्याकडे काय म्हणतात, आवतन म्हणतात ना. आवतन आलं. आवतन आल्यानंतर महाराज हा घरी आला. घरी येऊन त्याच्या बायकोला म्हणला, ऐकलं का? ती म्हणे काय हो? आज त्या अमके टमके ढमक्यांच्या घरी आपल्याला सहकुटुंब सहपरिवार जेवण्यासाठी बोलवलेलं आहे आणि तू काय कर, आपले पिलवंड घेऊन सगळे त्यांच्या घरी जाऊन पोटभर जीवन ये. ती म्हणली बरोबर ठीक आहे मालक. आणि चूल काय पेटू नको, परत सांगितलं नाही म्हणशील. तो थोडा असा पाणी पित होता. पाणी लगे बाबाने मान हलवलेले, बाबाच्या डोक्यात दुसरंच. हा म्हणजे काय होतं माहिती का महाराज, माणसाच्या अन्नामध्ये थोडा जरी बदल झाला तरी माणसाच्या मनामध्ये बदल होतो आणि माणसाच्या वाण्यामध्ये थोडा जरी बदल झाला ना तरी वाणीत बदल होतो. विठ्ठल ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळालं त्यांनी उद्याची पंगत झोडा निबर. अशा पद्धतीने काय त्यांनी सांगितलं महाराज. आणि माझाही अजिबात चुलत पेटवायची नाही असं सांगून निघून गेला बाहेर. मग जाता जाता बायकोने हळूच त्याला म्हणली, बायको आज्ञाधारक होती महाराज. काय असतं बहुतेक असं म्हणतात बरं का, मी पण पाहिलेलं आहे, पण सगळ्यांचा 100% अनुभव आहे की दारुड्या माणसांना थोड्या इतरांपेक्षा बायका चांगल्या भेटतात. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? बरोबर आहे का नाही? म्हणून तर ते राहतात ना महाराज, नाही तर काय शक्य आहे दारुड्याला घेऊन संसार करायचा. हा अशा पद्धतीने महाराज आज्ञाधारक बायको होती. ती म्हणली ठीक आहे, पण तुम्ही काय करणार? ती म्हणे तू चल, तुझी पंगत झाली की मी लगेच येईन असं म्हणला महाराज. आणि घराच्या बाहेर गेला. बायको इकडे गेली, जेवण करून आली, कीर्तन ऐकलं आणि कीर्तन ऐकून घरी येऊन झोपी गेली. झोपी गेल्यानंतर हा महाराज वाघ त्या कुच्चरवट्ट्यावर जाऊन बसला. तुमच्या गावात आहे का एखादा कुच्चरवट्टा? नाही, आपल्या गावामधले सगळे लोक सुज्ञ आहेत, सज्जन आहेत, सज्जन, कोणाचंच वाईट चितत नाहीत. बरोबर आहे का? मी आमच्या तिकडचं नगरचं सांगतोय, नगरचं. बरोबर आहे का नाही? कुच्चरवट्टा होता आणि त्या कुच्चरवट्ट्यावरती त्याचे हरिभक्तीपारायण मित्रमंडळ बसलं होतं महाराज. बसल्यानंतर हा त्यांच्यामध्ये गेला आणि यांच्या गप्पा रंगल्या. ह्याचा उकंडा उकर, त्याचा उकंडा उकर. हा महाराज सुरू. होय रे, त्या अमुकच्या पोराला पोरगी बघायला आली होती म्हणे हा. आणि त्या पाहुण्याचा नंबर आहे का तुझ्याकडे? तो म्हणला हा आहे ना, दे बरं मला. हे धरकी लगेच नंबर घेतला महाराज. कोणी? हे पंक्तीला जाणाऱ्यांनी, ह्या बायकोच्या नवऱ्यांनी. आणि का हो, तुमची मुलगी आमच्या गावात द्यायची काय त्या अमक्याच्या पोराला? ते म्हणे हा द्यायची. अहो कशाला देता म्हणे? ते त्या पोराला असा आजार नाही म्हणे, ती कधीही बेशुद्ध पडतं. काय म्हणला? ते कधीही बेशुद्ध पडतं. मला मोडली ना सोय हे असं महाराज, याला म्हणायचं कुच्चर. बरोबर आहे का नाही? जे दुसऱ्याचं चांगलं होऊ देत नाहीत त्यांना काय म्हणायचं? कुच्चर. इथले नाही तिकडचे सांगतोय मी, अजून नीट लक्ष द्या. हा अशा पद्धतीने, नाही तर आपल्याला अजून कीर्तन करायचं 11 वाजेपर्यंत. हा
काय झालं महाराज, गप्पा रंगल्या यांच्या. 11 वाजले, 11:30 वाजले महाराज. कीर्तन संपलं. जे ते माणसं जे त्याच्या घरी जेवाय गेले मंडपातील सगळे लोक निघून गेले. साऊंड सिस्टीमवाले झोपे गेले. आणि हा महाराज माझ्या गप्पा मारून इकडं आला. आणि आल्यानंतर त्या पंक्तीवाल्याच्या घरी जातोय तर काय, सगळ्यांनी घर आतून लावून घेऊन झोपी गेलेले महाराज. कोणाला माहिती हा उपाशी राहिलाय म्हणून. सगळे महाराज जिकडे तिकडे झोपी गेलेले. उरलेला स्वयंपाक गावामध्ये गोरगरीबाला वाटून टाकला. आणि ते रिकामे भांडे असे घराच्या बाहेर धुवून पालते घातले होते. यांनी महाराज ते रिकामे भांडे पाहिले. तळपायची आग मस्तकाला गेली. काय म्हणे, पट्ट्याला जेवायला नाही म्हणे. गेला महाराज तावात घरी बायकोकडे. दार उघड म्हणे. दार उघड म्हणल्या महाराज. ती बायको बिचारी चांगली होती, तिने दार उघडलं. दार उघडल्यानंतर बायकोला म्हणे, आत्ताच्या आत्ता मला लगेच स्वयंपाक रेडी पाहिजे. ती म्हणे, का तुम्ही तर म्हणले होते स्वयंपाक वगैरे करू नको म्हणून. म्हणलं, हा तवा म्हणलं होतं, आता कर म्हणतोय ना, कर गपचूप, लय पुढचं नको वाढव. असेच महाराज लय आगाव असतात, माणसं बोलू देत नाही दुसऱ्याला. हा मग महाराज तिने बिचारीने आता आज्ञा मानली आणि किचन मध्ये गेली. किचन मध्ये गेल्यानंतर तिने गॅस पेटून पाहिला महाराज. पण नेमकं योगायोगाने त्या दिवशी गॅस संपला होता. गॅस संपला होता महाराज. रात्रीचे 11:30 वाजलेले. महाराज गॅस संपलेला ऐकल्यानंतर याची तळपायची आग मस्तकाला गेली. आत्ताच्या आता चूल पेटव म्हणे आणि काही करून मला स्वयंपाक रेडी करून दे. ती म्हणे, बरोबर ठीक आहे महाराज. आता ती बिचारी चांगलीच होती ती महाराज. आणि आज जसं पावसाचं वातावरण आहे का, तसंच पावसाचं वातावरण होतं. आणि थोडंसं अवकाळी पाऊस येऊन जळण भिजलेलं होतं महाराज. तिने ते भिजलेलं जळण घेतलं, घरामध्ये गेली आणि कसं तरी त्याला कष्ट करून 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 डोळ्यात धूर खाऊन सगळ्या डोळ्यातून पाणी येत होतं महाराज. आणि तिने ते चूल पेटवली, कशी तरी चूल पेटवली. आणि मग मध्ये ज्वारीचं आपलं पीठ आणण्यासाठी गेली. पीठ आणण्यासाठी गेली आणि डबा उघडते तर काय पीठच संपलेलं. पीठ संपल्यानंतर महाराज ह्याला एवढं वाईट वाटलं. यांनी सांगितलं, काय असेल ते बघ घरामध्ये, पटकर मला लवकर स्वयंपाक बनवून दे. मग महाराजांनी कुठेतरी थोडंसं एवढे मुरमुरे होते, सगळं तांदूळ आणि ते सगळं संपलेलं होतं महाराज. गरीबाचं घर, तिथं जवा करावं तवा खावं, हे का नाही. ते म्हणतात ना, आमचा हातावर पोट आहे, हे का नाही. हां, त्या पद्धतीने महाराज जवा करावं तवा खावं. त्या दिवशी काहीच नव्हतं त्यांच्या घरी. मग एवढे मुरमुरे तिने घेतले आणि याला फुलणी मारून द्यावं, याला खायला बाबा, आपलं काय त्याला सुशीला बनवून द्यावा. अशा पद्धतीने महाराज ती चुलीकडे निघून गेली. गेल्यानंतर हा तिथं बसला आणि मनामध्ये चिंतन करत होता. चिंतन सांगतो बरं का, ज्या चिंतनाचा फायदाही नाही आणि तोटाही नाही, असा चिंतन करत होता. आज असंच कसं काय झालं, मीच गेल्यावर कसं काय भांडे बाहेर वाळू घातले होते. हा, आजच कसं काय ते माणसं झोपले, दररोज 2-2 वाजेस्तरी जीव घालतात लोकांना. आजच माझ्या घरचं पीठ कसं काय संपलं, आजच माझा गॅस कसं काय संपला, आजच पाऊस कसं काय येऊन जळण भिजलं महाराज. लागला असं चिंतन करीत बसला, कधी सगळं होईल, कधी स्वयंपाक होईल, कधी मी खाईन. आता त्यांनी केलेलं हे चिंतन त्याच्या फायद्याचं किंवा तोट्याचं आहे का? प्रत्येक माणसाचा स्वभाव आहे ना हो, की ज्यावेळेस आपल्याला भूक लागते त्यावेळेस प्रत्येक जण चिंतन करत असतो की कधी स्वयंपाक होईल आणि कधी एकदा मी जेवण करेल. ह्या चिंतनाचा कधी एकदा मी जेवण करेल असं म्हणल्याने भूक भागते का? त्या चिंतनाचा काय फायदा होतो का? बर, तसं चिंतन केल्याने काय पाप लागतं का? त्याचा काय तोटा आहे का? नाही ना. तर मग पहिला चिंतन याचा भाग काय, चिंतनीय भाग काय आहे की पहिल्या चिंतनाचा फायदाही होत नाही आपल्या जीवनामध्ये आणि तोटाही होत नाही. चला दुसरं चिंतन असं आहे की त्याचा फायदा तर होतच नाही पण तोटा झाल्याशिवाय राहत नाही. महाराज एक मनुष्य होता, खूप आगाव होता आणि तो काय करायचा माहितीये का, सकाळी त्याच्या घराच्या बाहेरच्या कट्ट्यावर यायचा आणि दात घासत बसायचा. दात घासत बसत असताना एक गुरं राखी त्या ठिकाणाहून दररोज एक म्हशीचा कळप घेऊन जायचा, मोठा म्हशी घेऊन जायचा. आणि तेवढ्या म्हशीच्या कळपामध्ये महाराज एक गोल शिंगाची अशी मुर्रा म्हैस होती. आणि हा तिथं दात घासत चिंतन करायचं. काय सांगतो मी, चिंतन. ज्या चिंतनाचा फायदा तर होतच नाही परंतु तोटा झाल्याशिवाय राहत नाही. चिंतन करायचं की देवा, हिच्या ह्या म्हशीचे शिंग किती गोल आहेत, ह्या म्हशीच्या शिंगामध्ये माझं डोकं बसन का? उगा चिंतन करायचं महाराज दररोज, ह्या म्हशीच्या शिंगामध्ये माझं डोकं बसन का? असं चिंतन करता करता महाराज 6 महिने उलटून गेले. किती? 6 महिने उलटून गेले. आणि त्याचा मेहुणा त्याच्या घरी आला. त्याचा मेहुणा त्याच्या घरी आल्यानंतर महाराज तो ठरलेल्या नियमाप्रमाणे दात घासत चिंतन करत होता. हा गेला, का हो दाजी, किंवा काय भाऊजी जे म्हणत असतील ते, का हो दाजी,
काय एवढं चिंताग्रस्त बसले तुम्ही, एवढं एवढं तोंड केलंय, तुम्हाला शोभतं करावे, तुम्ही गावचे पाटील इथले नाही नगरचे, आणि तुम्ही असं चिंताग्रस्त बसणं तुम्हाला शोभतं का? म्हणे काय सांगू म्हणे मेवणे, 6 महिने झालं विचार करतोय म्हणे की या ठिकाणावर एक म्हशीचा कळप जातो आणि त्याच्यामध्ये एक गोल शिंगाची म्हैस आहे, त्या म्हशीच्या शिंगामध्ये माझं डोकं बसतं का नाही याचं 6 महिन्यापासून मी चिंतन करतो. असं म्हणल्यानंतर महाराज, आता ती मेवणा याच्या पुढचा होता, ही शान आणि ती 1.5 शान होतं. महाराज असं म्हणल्यानंतर मेवणा म्हणला, काय दाजीराव तुम्ही, तू म्हणला तुमच्या जिंदगीवर, अहो म्हणला एवढं 6 महिने कुठं विचार करायचा असते काय म्हणे, एकदा प्रयत्न तर करून बघा, असं म्हणलं ना महाराज. ते म्हणल्यानंतर महाराज आणि बाया फिया अशा महाग सारल्या, मिशीला ताव दिला, हे म्हणला 6 महिने विचार करायला लावलं, म्हणला पाहुणा राहावा तर मेवण्यासारखा राहावं, म्हणला हे म्हणला आज प्रयत्न करून बघायचा म्हणजे बघायचा. महाराज तयारी करून बसला. महाराज बाया फिया वरी सारल्या, पुढून म्हशी यायची वाटच बघत होता, हातातला ब्रश फ्रीज खाली टाकून दिला महाराज, तसंच खरकट थोबाड घेऊन उभारला. पुढून महाराज म्हशीचे कळप येताना दिसला याला, जय श्रीराम, जेच आक्रमण केलं महाराज, त्या म्हशीच्या दुप्पट स्पीडने गेला आणि त्या म्हशीच्या जाऊन शिंगामध्ये डोकं घातलं. आता तुम्ही मला सांगा, आपण सगळे शेतकरी म्हशीच्या शिंगामध्ये डोकं यांनी घातल्यानंतर म्हशी काय श्रीराम जयराम भजन करत बसले असन का? महाराज जीस म्हैस उधळली, बरं म्हशीचा स्वभाव आहे, म्हैस ज्या वेळेस उधळते त्यावेळेस आपल्या मेन हायवेने पळते का काट्याकोपट्याने पळते? महाराज जीस म्हैस येड्या बाबळीने पळायला लागली, ह्याचे कपडे फाटले महाराज, सगळं अंगाचं साल्ट निघालं महाराज, सगळं रक्तबंबाळ झाला. गावातल्या काही शहाण्या माणसांनी कसं बस त्या म्हशीला फासा टाकला, कसं बस ती म्हैस पकडली आणि ह्याला शिंगातून अलगद बाहेर काढलं. बाहेर काढल्यानंतर महाराज हा बेशुद्ध पडलेला होता. बेशुद्ध पडल्यानंतर 4-2 काही शहाण्या माणसांनी त्याच्या तोंडावरती पाणी शिंपडलं. पाणी शिंपडल्यानंतर हा महाराज थोडा शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्यानंतर गावातील काय प्रतिष्ठित लोकांनी, शहाण्या लोकांनी त्यांना विचारलं, हे मूर्खा, तुला काय अक्कल आहे का म्हणे? अरे म्हशीच्या शिंगामध्ये कुठं डोकं घालायचं असतं का? तुला कळत नाही का? म्हशीच्या शिंगामध्ये डोकं घालण्याच्या अगोदर जरा चिंतन तरी करायचं, थोडा विचार तरी करायचा. महाराज ते तेवढं रक्तबंबाळ झालेलं, तू धडकन उठला, आय एक शब्द नाही बोलायचा, गप म्हणे. म्हणे काय झालं? 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 महिना नाही, 2 महिने नाही, 3 महिने नाही, तब्बल 6 महिने विचार केला, तब्बल 6 महिने चिंतन केलं. तेव्हा कुठं मेहुण्याच्या सांगण्यावरून प्रयत्न केला आणि तू म्हणतो की चिंतन नाही केलं, विचार नाही केला. याला काय म्हणायचं महाराज? त्याला त्याचा फायदा झाला का हो? लटके ते मुळा भाजते, लटके ते मुळा भाजते, विचार करिता वाया जाय वेळ, लटिके ते मूळ फजितीचे. महाराज विचार केला, अशा विचाराने काय होतं, आपली वेळ वाया जाते आणि लटिक आपलं मूळ म्हणजे फजिती करून घ्यावी लागते ना आपल्याला विनाकारण. त्याला कोणी सांगितलं होतं का त्या म्हशीच्या शिंगामध्ये डोकं घाल म्हणून? मग अशा चिंतनाने महाराज माणसाचा फायदा तर होतच नाही, परंतु तोटा झाल्याशिवाय राहत नाही महाराज. हे झालं विनोदी. आता तुम्हाला एक कथा भाग सांगतो, चला. महाभारतामध्ये काय झालं? महाभारतामधला एक प्रसंग आहे. द्रौपदी माता तिच्या राजवाड्यावरती केस वाळवत होती. केस वाळवत असताना तिच्या महलाच्या खालून कर्णाचा रथ चालला होता महाराज. कर्णाचा रथ जात असताना द्रौपदी मातेच्या मनामध्ये थोडासा विकल्प निर्माण झाला. थोडासा विकल्प म्हणजे थोडीशी वाईट विचार, वाईट चिंतन झालं. वाईट चिंतनाने काय नुकसान होतं ते सांगतो बरं का. फायदा तर नाही होत, पण नुकसान झाल्याशिवाय राहत नाही महाराज. थोडंसं वाईट चिंतन झालं. काय चिंतन होतं ते की द्रौपदी माताला उगत थोडंसं मनात वाटलं, नॉर्मल एकदम, की 5 बरोबर जर 6वा असता तर, म्हणजे 5 पांडवांबरोबर 6वा कोण आहे? पांडवांचाच भाऊ आहे, तो असतात तर. एवढा विचार केला आणि महाराज ते घरामध्ये निघून गेले. निघून गेल्यानंतर महाराज आता भगवान परमात्मा चतुरातो शिरोमणी गुणलावण्याची खाणी. भगवान परमात्म्याला कळालं की महाराज द्रौपदी मातेचं
पाप उदयाला आलेलं आहे. कारण पतिव्रता स्त्रीने एखाद्या परपुरुषाकडे वेगळ्या नजरेनं पाहणं हे तिच्या 42 कुळाचा नाश केलेलं पाप तिला लागतं. 42 कुळाचा नाश तिच्या हातून होतो महाराज. म्हणून स्त्रियांनी आणि पुरुषांनीही पत्नीने कसं राहिलं पाहिजे तर पतिव्रता राहिलं पाहिजे, आणि पतीने कसं राहिलं पाहिजे तर पत्नीव्रता राहिलं पाहिजे महाराज. विठ्ठल विठ्ठल. अशा पद्धतीने आता श्रीकृष्ण परमात्म्याला वाटलं की जर द्रौपदीला जर आपण जर या पापातून जर मुक्त नाही केलं तर तिच्या 42 पिढ्यांचा 42 कुळांचा नाश होईल. मग भगवान परमात्म्याने एक युक्ती केली आणि भीमदादांना बोलवून घेतलं. भीमा इकडे म्हणे. भीमदादा, जी देवा बोला, आज्ञा करा, काय काम होतं. भगवंताने सांगितलं जा म्हणे तिकडे वनामध्ये आणि तिकडे जाऊन एक फळ घेऊन ये. एक फळ घेऊन ये म्हणल्यानंतर महाराज भीमदादा वनामध्ये गेले आणि वनामधून एक फळ घेऊन भगवंताकडे आले. भगवंताकडे आल्यानंतर भगवंताला म्हणू लागले, देवा तुम्ही म्हणले होते की एक फळ घेऊन या, असणारे मी ते फळ घेऊन आलो. भगवंताने ते फळ पाहिलं आणि भगवंत भीमाला म्हणू लागले, अरे भीमा हे तू काय केलंस, कसलं फळ आणलं हे तू. भीम म्हणला, देवा त्या अख्ख्या वनामध्ये एवढं एकच फळ होतं राव, मी तरी कुठलं दुसरं आणू, हेच मला दिसलं म्हणून हे आणलं, बरोबर आहे का नाही. मग देव म्हणाले, त्या फळाजवळ दुसरं काय होतं का. भीमदादा म्हणले, देवा एक साधू महाराज तपश्चर्या करत होते, एक ऋषी काय करत होते, तपश्चर्या करत होते. अरे म्हणे वेडा आहे काय तू भीमा, ते ऋषीमुनी ह्या फळावरती तपश्चर्या करतात, त्यांचं उदरनिर्वाह भागवण्यासाठी त्यांनी हे फळ लावलेलं आहे आणि ते ह्या फळाचा वापर ते एकटेच करू शकतात. त्यांची समाधी उत्थान होण्याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी जाऊन हे फळ त्या देठाला चिटकावलं पाहिजे. अशा पद्धतीने भीमाला सांगितलं आणि महाराज 5 पांडव 6वी द्रौपदी असणारे आणि भगवान परमात्मा त्या वनाच्या दिशेने निघाले. वनाच्या दिशेने निघाले असता त्या वनामध्ये गेले. वनामध्ये गेले असता ते झाड त्यांनी पाहिलं. झाड पाहिल्यानंतर भगवंतांनी सांगितलं, चला 5 पांडवांना मी सांगतो की तुम्ही काय करा, आपापलं पुण्य असणारं या फळावरती समर्पित करा, म्हणजे ते फळ काय होईल, ते देठाला थोडं थोडं वरी जाऊन चिटकेल. महाराज ते त्या काळातलं फळ होतं, द्वापार युगातलं, ते आत्ताचं नव्हतं एवढं, त्या काळातलं फळ होतं महाराज, भलं मोठं होतं. महाराज मग सुरुवातीला धर्मराजा आले. धर्मराजाने आपलं पुण्य समर्पित केलं. महाराज ते 2 फूट वरी चढलं. ते फळ किती फूट वरी चढलं, 2 फूट वरी चढलं. परत नकुल आले, 2 फूट चढलं. सदेव आले, 2 फूट चढलं. भीमदादा आले, 2 फूट चढलं. अर्जुन आले, 2 फूट चढलं. मग शेवट नंबर राहिला द्रौपदी मातेचा, 2च फूट कमी होतं महाराज ते चिटकायला, त्याच्या फांदीला देठाला चिटकायला किती कमी होतं, 2च फूट. द्रौपदी मातेला भगवंताने सांगितलं, द्रौपदी आता तुझं पुण्य समर्पित कर म्हणे. द्रौपदी मातेने ज्यावेळेस त्या फळाला जाऊन पुण्य समर्पित केलं त्यावेळेस महाराज ते फळ वरी न जाता खाली टपकने खाली पडलं. खाली पडल्यानंतर महाराज द्रौपदी माता घाबरली. द्रौपदी माताला खूप वाईट वाटलं आणि द्रौपदी माता केविलवाल्या तोंडाने देवाकडे पाहिलं. देवाकडे पाहिल्यानंतर देवाने सांगितलं, काहीतरी चूक घडली म्हणे तुझ्याकडून. ज्या अर्थी तुझं पुण्य समर्पित झालं नाही, तुझं पाप उदयाला आलं, तुझ्या पापाने हे फळ वरी चिटकलेलं खाली पडलं, त्या अर्थी तुझ्याकडून द्रौपदी नक्की काहीतरी चुकलेलं आहे. द्रौपदीला काहीतरी चुकलेलं आहे म्हणल्यानंतर महाराज भगवंताला द्रौपदी माता म्हणली, नाही देवा काही चुकलेलं नाही म्हणे माझ्याकडून. भगवंत म्हणले, तरी बघ म्हणले थोडंफार काहीतरी वाईट चिंतन झालं असं. त्यावेळेस ज्यावेळेस द्रौपदी मातेने अंतर्मुख होऊन पाहिलं त्यावेळेस मला तिला आठवलं की आपल्याकडून थोडंसं वाईट चिंतन झालेलं होतं की देवा 5व्या बरोबर जर 6वा असतात तर असं मी चिंतन केलं होतं. महाराज सांगायचा मुद्दा माझा दृष्टांत संपला, परंतु तात्पर्य असं आहे, द्रौपदी माता ही भगवंताची बहीण होती आणि तिच्या मनामध्ये थोडंसं वाईट चिंतन झालं तर भगवंतानी तिला सुद्धा माफ नाही केलं, शास्त्रांनी तिला सुद्धा माफ नाही केलं म्हणल्यानंतर आपल्याला तरी कसं काय माफ करते. त्याच्यामुळं महाराज वाईट चिंतनाने फायदा तर होतच नाही परंतु तोटा झाल्याशिवाय राहत नाही. द्रौपदी मातेला पुण्य तर लाभलंच नाही परंतु पुण्यक्षय झाल्याशिवाय राहिलं नाही. त्याच्यामुळं माणसाने वाईट चिंतन करू नये. पहिला मुद्दा काय होता की काही चिंतनाने फायदाही होत नाही आणि तोटाही होत नाही. दुसरा मुद्दा काही चिंतनाने फायदा तर होतच नाही परंतु तोटा झाल्याशिवाय राहत नाही. आणि तिसरं चिंतन म्हणजे तोटा तर होतच नाही परंतु फायदा झाल्याशिवाय राहत नाही. ते चिंतन म्हणजे कोणाचं तर ते म्हणजे भगवंताचं आणि
संत महात्म्यांचं. तर अगोदर आपण भगवंताचं चिंतन करूया. विठोबा भगवंताच्या चिंतनामध्ये काय आनंद असतो ते आपण 1-2 मिनिटात पाहूया. सगळ्यांनी हात वरी घ्या आपापले. ज्यांना भगवंताने हात दिले त्याने हात वरी घ्या. हा तुलेल हरी काना विठ्ठल पांडुरंगा. मिळाला का नाही आनंद? कोणाला काय आठवलं का हो? घरचं कुलूप लागलंय का? आपल्यावर किती कर्ज आहे किंवा आपल्याला उद्या काय दुःख आहे आपल्या पदरात का सुख आहे आठवलं का? यालाच म्हणतात महाराज भगवंताच्या भक्तीतला खरा आनंद, भगवंताच्या चिंतनातला आनंद. की हा तिसरा मुद्दा ज्याच्याद्वारे
हा म्हणजे डायरेक्ट प्रत्यक्ष प्रमाणाने तुमच्या समोर प्रगट करून दाखवला की या चिंतनाने माणसाला दुःख तर होतच नाही, तोटा तर होतच नाही, परंतु फायदा झाल्याशिवाय राहत नाही. तुमचं ब्रेन वॉश झाला का नाही एकदम. हा ब्रेन वॉश कशाला म्हणतात तो, की आपल्यावर जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान राहणं, याला ब्रेन वॉश होणं असं म्हणतात. मला एक सांगा, मवळाची माशी असते महाराज, किती कष्टाने ते मवळ जमवून तिथं मध जमवतात आणि आपण महाराज निर्दळीपणे जातो आणि त्यांचं ती मवळ घेऊन येतो. महाराज असं कधी ऐकलं का आपण त्यांचं मवळ मारलं आणि मग त्या सगळ्या माशाने जाऊन आत्महत्या केली? नाही ना, कधीच तसं होत नाही. किंवा एखाद्या चिमणीने, तिचं केवढे पाय असतात, केवढी चोच असते, एक एक पालापाचोला गोळा करून ते घरटं बांधते आणि कोणतरी जात आणि तिचं घरटं मोडून टाकतं. ऐकलं का कधी त्या चिमणीने डायरेक्ट आत्महत्या केली? नाही नाही महाराज, तसं कधीच नाही होत. ते पुन्हा जोमाने, दुसरे जोमाने ते पुन्हा उभं करतात. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे. अशा पद्धतीने महाराज भगवंताचं चिंतन करत जा. तुमच्याही जीवनामधलं दुःख नाहीसं होऊन तुमच्या जीवनामध्ये आनंद आल्याशिवाय राहणार नाही. हा तुकोबर आहे म्हणतात की पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. आता महाराजाला महाराज एकाच साधकाने प्रश्न केला, महाराज पुण्यवंत व्हावं, ठीक आहे म्हणे, आम्हाला संत महात्म्यांचं देवाचं नामस्मरण नामचिंतन केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं, परंतु पुण्यवंत का व्हायचं? बरोबर आहे का नाही? सर्व बरं. आता तुम्ही मला जर प्रश्न विचारला, महाराज पुण्य 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 म्हणजे नेमकं काय? पुण्याने होतं काय? त्याचा आमच्या जीवनामध्ये फायदा काय? तर माझ्याकडे उत्तर पाहिजे का नाही देण्यासाठी? बरोबर आहे का नाही? पुण्य म्हणजे पुण्य कशासाठी कमवायचं? बरोबर आहे का नाही? मला सांगा, मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही धनवंत व्हा, पण धनवंत व्हायचं, पैसे कमवायचे, पण पैशाने समाधान मिळतं का? हा फक्त पैशाने काय होतं, आपल्या व्यावहारिक अडचणी दूर होतात, परंतु पैशाने आपल्या चित्तातलं दुःख नाहीसं होत नाही. जर पैशाने जर चित्तातलं दुःख जर नाहीसं होत असतं तर आज महाराज करोडपती लोकांनी आत्महत्या केल्या नसत्या. बरोबर आहे का नाही? कितीतरी तुम्हाला मी करोडपती दाखवून देतो, आता नावानिशी सांगितलं असतं, पण वेळ नाही आपल्याकडं. हा तर माझा सांगायचा मुद्दा असा की पैशाने सगळं सुख मिळत नसतं. मग आपण काय केलं पाहिजे? बरं, सुख मिळत नसतं म्हणल्यानंतर आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व, प्रत्येक मनुष्याची धडपड महाराज कशासाठी चालली? सुख मिळण्यासाठी चालली, समाधान मिळण्यासाठी चालली, हे का नाही? बरोबर आहे का नाही? आपण प्रत्येकजण जे प्रयत्न करतो ते कशासाठी करतो? सुखासाठी प्रयत्न करतो. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. नाथबाबांची ओवी महाराज की मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. नाथबाबा म्हणतात की मला दुःख व्हावं असं या जगामध्ये कुणीच सापडणार नाही महाराज, शोधून दुर्बिणीनं. मग सगळ्यांना सुख पाहिजे. मग सुख कशाने मिळतं? तर सुख पुण्याने मिळतं. महाराज तुम्ही म्हणसाल का हो महाराज तुम्ही असं काही सांगता का? सिद्ध करून देतो तुम्हाला. आपण ज्या वेळेस आपलं घर बांधतो त्यावेळेस आपण त्या घरावर असं टाकतो का नाही, आई वडिलांची पुण्याई, आई दादांची पुण्याई, किंवा भावाची पुण्याई, गाडीवर टाकतो आई वडिलांची पुण्याई, आई वडिलांचं पाप, असं कधी कोणी टाकलेलं पाहिलं का? तर नाही. जे आपल्या जीवनामध्ये चांगलं होतं ते कशामुळं होतं? पुण्याईने होतं. समजा ह्याच्या विरुद्ध पहा, आपला एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला, होऊ नये पण एक उदाहरणापुरता धरा, ॲक्सिडेंट झाला आणि आपण पडलो. आपण पडल्यानंतर आपल्याला माणसं भेटायला येतात हॉस्पिटलमध्ये, बरोबर आहे? त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणतो? महाराज अहो राव 32 वर्ष झाले गाडी चालवतोय आणि आता म्हातारपणी पडलो राव गाडीहून, काय नाही कुठलं तरी माझं पाप उदयाला आलं. काय म्हणतो? कुठलं तरी माझं पाप उदयाला आलं. म्हणजे पाप हे माणसाला दुःख देतं आणि पुण्य हे माणसाला सुख देतं. मान्य आहे का नाही तुम्हाला? ज्यावेळेस घर बांधतो सगळं नीटनेटकं होतं त्यावेळेस आपण काय म्हणतो? राव आमच्या पूर्वजांचं पुण्य हो, आपलं काय नाही, माझ्या आईवडिलांचे पुण्य आहे. आणि ज्यावेळेस आपल्यावर वाईट प्रसंग येतो आपण काय म्हणतो? महाराज कुणाला कशाला दोष देता राव, माझं गेल्या जन्मातलं काहीतरी पाप असेल. मग गेल्या जन्मातलं पाप तुम्हाला जाळावं लागेल तेव्हाच पुण्य प्राप्त होईल ना. मग तुम्हाला गेल्या जन्मातलं दुःख नष्ट करावं लागेल तेव्हाच तुम्हाला या जन्मामध्ये सुख भेटेल ना. मग साधकांनी तुकोबारायांना प्रश्न केला की ज्याप्रमाणे भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.
त्याच पद्धतीने पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनांची नावे, संतांचंही नामस्मरण केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं. तुकोबर आहे हे आमच्या आता चांगलं लक्षामध्ये बसलं. परंतु भगवंताच्या चिंतनाचे दोन फायदे आहेत. एक फायदा म्हणजे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. भगवंताच्या नामस्मरणाने पुण्य होतं. आणि दुसरा फायदा मध्ये हरि उच्चारणी अनंत पाप रासे जातीला लयासे क्षण मात्रे. भगवंताच्या चिंतनाचा दुसरा फायदा म्हणजे भगवंताच्या चिंतनाने पापही नष्ट होतं. घेता नाम विठोबाचे, घेता घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. काय होतं तर पापाचे पर्वत जळून जातात. तसं तुकोबर आहे संतांच्या नामस्मरणाने ज्या वेळेस आता भगवंताचं आम्ही नामस्मरण काय करू तर भगवंताच्या नामस्मरणाचे दोन फायदे. एक म्हणजे पुण्य निर्माण होतं आणि दुसरं म्हणजे पाप जळून जातं. तसं संत महात्म्यांचं नामस्मरण केल्यानंतर पुण्य निर्माण होतं हे आम्हाला पटलं. परंतु संत महात्म्यांच्या नामस्मरणाने नामचिंतनाने पाप जातं का तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या तुका मन पापे, 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 पापे तुका मन पापे, 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 तुका मन पापे. सात संतांची याचत, सात संतांची याचत, नग माझे
गम ग सा ग म ध प म ग रे ग म रे सा ग म प द प प द नि सा सा ध म प द नि नि ग म प द द द रे ग म प म सा रे ग म प म प म ग ग रे ग म रे सा ग म प द प सा ग म प म ग रे ग म रे सा ग म प द प नि सा ग म द नि सा रे ग म ग म प ग रे सा ग म प द सा रे ग म ध नि सा ग म प ग म ग रे सा ग म प द सा ग म द नि सा ग रे सा रे ग म प ग रे सा नि सा ग म प द प सा ग म प म ग म ग म प द नि द प द द नि सा ग रे ग म प ग म ग रे ग म द नि सा 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 सा ग म प म ग म ग म प द नि सा प सा सा नि सा ग रे ग म प ग म ग रे ग म द नि सा 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 ग म द नि ग म द नि सा सा ग म प म ग म ग म प द नि सा प सा सा नि सा ग रे ग म प ग म ग रे ग म द नि सा 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 ग म द नि सा
एक एकावनी बळी रे महाराज. या ठिकाणी एक एकावनी बळी असणारे माणसं चांगले माणसं आणलेत महाराज तुम्ही, खूप गोड. कारण हे संगीत एवढ्या सहज येत नाही महाराज. याला पहाटे 3-3 वाजता उठून घाम येईपर्यंत, हिवाळ्यामध्ये घाम येईपर्यंत रियाज करावा लागतो, त्यावेळेस याची प्राप्ती होते महाराज. एवढं सोपं नाही. आता या आमच्या संस्थेमध्ये लेकरं आहेत, खूप कष्ट आहेत, खूप स्ट्रगल आहे यांच्या जीवनामध्ये. एवढं सोपं नाही महाराज होणं किंवा कुठल्या तरी पदावरती जाणं, एखादं गायनाचं पद घेणं, पकवाजाचं घेणं, किंवा शैक्षणिक क्षेत्रातील एखादं इंजिनियर म्हणा, डॉक्टर म्हणा, वकील म्हणा, कुठलंही पद घेणं, कुठलीही नोकरी मिळवणं, कुठलंही कर्तृत्व करून दाखवणं एवढं सोपं नसतं महाराज. त्याच्यासाठी खूप कष्ट आणि खूप स्ट्रगल करावं लागतो, तेव्हा मग ते साध्य होतं. आपल्यालाही कोणाला जर आपले मुलं जर शिकवायचे असतील तर आमची श्री हरिहर वारकरी शिक्षण संस्था श्री अहिल्यानगर येथे आहे. तर तुम्ही आमच्या इथं सर्व माणसं आहेत, त्यांच्याशी संपर्क साधू शकता. हां, तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. अभंगाचा सारांश एकच आहे की तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला जर सुख जर पाहिजे असेल तर तुम्ही काय करा, पुण्य कमवा. पुण्य कशाने कमवायचं, तर संतांच्या नामस्मरणाने. पुण्यवंत व्हावे खेता सज्जनांची नावे. तुकोबारायांना एक जण म्हणला, का हो महाराज आम्हाला सांगता तुम्ही घेता का? तुकोबाराय म्हणतात, माझी वाचा त्याच्यापासून तुटीच घेत नाही. नेगे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. का तुटी घेत नाही, तर एवढा असणारा महालाभ भगवान परमात्मा फुगट आपल्याला मिळतोय, तर मग कशाला सोडायचा. त्याच्या पुढं महाराज तुम्ही कधी थकत नाहीत का? थकत नाही का? तर विश्रांतीचा ठाव पायी संतांच्या भाव. संतांच्या चरणावरती भाव ठेवणं म्हणजेच विश्रांतीचा ठाव आहे. याच्यानंतर महाराज आमचं पाप धुवून जाईल ना, पण संतांच्या नामस्मरणाने हो जाईल ना. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे, नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. करविली तैसी केली कटकट, वाकडी का नीट देव जाणे. बोली लेले कुरे वेडी वाकडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. बाळक बापाचे ताटी रिघे, आणि बापा तेची जेवू लागे, की तो संतोषलेनी वेगे मुखची ओढवी. अशा पद्धतीने झालेली कीर्तनरूपी सेवा तुम्हा सर्व श्रोतृ वर्गाच्या चरणी समर्पित करतो, माझ्या आईवडिलांच्या चरणी समर्पित करतो, माझ्या गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आणि पुनश्च एकदा सेवेला पूर्णविराम देत असताना ज्ञानेश्वर हरी